गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त आपण सगळेच गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आहोत, कृतज्ञता व्यक्त करतो आहोत। खरं तर आपल्या संस्कृतीत गुरूंचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, शब्दातीत असं महत्त्व आहे। गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचा अंश। गुरु भक्ताची भगवंताशी भेट घालून देतो आणि म्हणूनच भक्त आणि भगवंत यांच्यामधला सुंदरसा दुवा म्हणजे गुरु आणि म्हणूनच गुरूंचं स्थान हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे। गुरु प्रकाशाची वाट गुरु मांगल्याचा घाट, गुरु प्रकाशाची वाट गुरु मांगल्याचा घाट, गुरु ज्ञानाचा दीप गुरु प्रकाशाची ज्योत, गुरु ज्ञानाचा दीप गुरु प्रकाशाची ज्योत, असं हे गुरूंचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि गुरूंचं अस्तित्व आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात भरून उरलेलं असतं। गुरु म्हणजे प्रकाशाची पेरणी, गुरु म्हणजे सुसंस्कारांची लागवड आपल्या मनात करत असतात, आपल्याला माणूस आणि माणुसकीच्या दृष्टीने घडवत असतात आणि हेच खरं तर त्यांच्या गुरुत्वाचं खरं सौंदर्य आहे। गुरु आपलीच आपल्याशी ओळख करून देतात, आपल्या विचारांना दिशा देतात, आपल्या स्वप्नांना दिशा देतात आणि आकाश झेपावण्यासाठी आपल्या पंखात बळ भरतात, आपल्याला प्रेरित करतात। असे हे गुरु, अशी ही दिव्य शक्ती, असं हे दिव्य तेज म्हणजे गुरु, ज्यांचं अस्तित्व कायमच आपल्या जीवनात आपल्या मनात भरून उरलेलं असतं। अशा ह्या गुरूंच्या चरणी त्रिवार वंदन, ब्रह्मांड नायक सद्गुरू साईनाथांच्या चरणी त्रिवार वंदन आणि आपल्या सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनस्वी शुभेच्छा। नमस्कार।